नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। फांगुळगव्हाण आरोग्य उपकेंद्रात कर्मचारी येत नसल्याने आदिवासी बांधवांचे आरोग्य सलाईनवर। पावसाळ्यात अधिक धोका, कायमस्वरूपी सिस्टर देण्याची मागणी। आदिवासी, गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर आदींना निदान प्राथमिक आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असते, परंतु काही छोट्याशा अडचणी किंवा कारणामुळे या लोकांना या सुविधा मिळत नाहीत। नेमकी अशीच परिस्थिती मुरबाड पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या फांगुळगव्हाण व आजूबाजूच्या 10-12 वाड्यापाड्यातील लोकांच्या बाबतीत झाली आहे। माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत फांगुळगव्हाण येथे 10 ते 15 वर्षापूर्वी उपकेंद्र बांधण्यात आलं आहे। आतापर्यंत येथे आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांचे पद मंजूर व्हायला हवं होतं, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही। नियमानुसार उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, सिस्टर किंवा MPW असणं आवश्यक आहे। यापेक्षा उपकेंद्रात 24 तास सिस्टर असणे बंधनकारक आहे, परंतु फांगुळगव्हाण येथील उपकेंद्र हे केवळ लसीकरण असेल त्या दिवशी उघडते, असे येथील ग्रामस्थ संतोष पारधी, सुदाम भला, भाऊ वाघ, मंगल भला, कांताराम मेंगाळ, वामन भला, अरुण भला, नवसू पारधी, रघुनाथ भला, कैलास मेंगाळ, रत्नाकर दरवडा यांनी सांगितलं। या उपकेंद्रावर फांगुळगव्हाण, साखरवाडी, निरगुडपाडा, वाघवाडी, कुंभाले, वैतागवाडी, मोधळवाडी, भोराडे, करपडवाडी, पेजवाडी, लोत्याची वाडी, बांडीशेत, आल्याची वाडी, पायटवाडी, धारकिंड इत्यादी 10 ते 15 वाड्या वस्त्या अवलंबून आहेत। इतर वेळी हे ग्रामस्थ मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ जाऊ शकतात, परंतु आता पावसाळा सुरू झाला आहे। सर्वाधिक पाऊस माळशेज घाट परिसरात पडतो। भात पेरणी, लावणी आदी शेतीच्या कामांवेळी सर्पदंश, विंचूदंश किंवा दरड कोसळणे, गरोदर महिला किंवा इतर घातपात घटना घडतात। अशा वेळी निदान उपकेंद्रात प्राथमिक उपचार मिळाले तरी या लोकांचा जीव वाचू शकतो। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। तसेच आमच्या गावात उपकेंद्र असून दवाखान्याचा तिथं एक लसीकरणासाठीच त्याचा वापर केला जातो आणि तिथं सिस्टर एकही थांबत नाही। तेव्हा सिस्टर पाहिजे, डॉक्टर पाहिजे, काहीतरी असं आमच्या 3-4 वाड्यांचा प्रश्न आहे तो। तेव्हा ते पावसाळ्याचे दिवस आहेत, त्या पावसाळ्याच्या दिवसात आम्हाला एखादा डॉक्टर किंवा सिस्टर मिळावी ही शासनाकडे विनंती। नमस्कार, आता आपण माळशेज घाटातील फांगुळगव्हाण येथील मोरोशी आणि फांगुळगव्हाण या माशांच्या वळ इथे उभे आहोत। हा पूल झालेला आहे, परंतु आता ग्रामस्थांच्या बोलण्यातून असं समजलं की या परिसरामध्ये म्हणजे 10-12 वाड्या ज्या आहेत त्या वाड्यांना उपकेंद्र आहे, परंतु उपकेंद्रामध्ये डॉक्टर किंवा सिस्टर वगैरे कोणी नाही। केवळ लसीकरणाच्या दिवशीच उपकेंद्र उघडलं जातं। आता परिस्थिती अशी आहे, पावसाचे दिवस आहेत, पावसामध्ये सर्पदंश, विंचूदंश किंवा इतर आजार निर्माण होतात। अशा वेळेस जर इथं उपकेंद्रामध्ये सिस्टर म्हणा किंवा डॉक्टर म्हणा उपलब्ध झाले तर या येथील आदिवासी बांधवांची आरोग्याबाबतीची सोय निर्माण होईल आणि त्यांना मोरोशी किंवा इतर लांब ठिकाणी जायची काही गरज लागणार नाही। इथं उपकेंद्र ऑलरेडी उपकेंद्र आहे, परंतु जर तिथं सिस्टर उपलब्ध करून दिली तर मला वाटते त्यांच्या आरोग्याची सोय होईल। मी आपल्या यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषदेचे डॅसिंग आणि कर्तव्यनिष्ठ शिव मान्य श्री रोहन गुगे सर यांना विनंती करतो की ग्रामस्थांच्या, आदिवासी बांधवांच्या, फांगुळगव्हाण येथील ग्रामस्थांच्या मागणीचा आपण विचार करावा आणि त्यांना तात्काळ किंवा लवकरात लवकर आरोग्य विभागाच्या मार्फत इथं त्यांना एखादी सिस्टर उपलब्ध करून द्यावी। उपकेंद्र आहे, त्यांची जर ही सोय जर दूर केली तर आरोग्याचा त्यांचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मी देखील आपणास विनंती करतो। मी संजय कांबळे, यस न्यूज महाराष्ट्रासाठी, माळशेज घाट, मुरबाड। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।